BMW मर्सिडीज सब है हमारे पास. नाही सच. माझ्या गेटला लॉक लागले. आता मला माझ्या घरच्यांना हे बघा, मला माझ्या फॅमिलीला मजबूरून खाली बोलवा लागतं. हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो टुडे इज माय फर्स्ट ऑर्डर ब्लॉग. सो आय विल शो यू की मी आज काय काय काम करणार आहे आणि कशा प्रकारे माझी क्लायंट मॅनेज करते. सो अर्धा प्रवास माझा ट्रेनचा असणार आहे. पुढून मी आपली ओला ऑटो घेतलेली आहे, बघू शकताय. आणि त्यानंतर हा ओलावाला खूप जास्त स्पीडली आहे. सो मीही थोडासा प्रवासाचा आनंद घेत चाललेली आहे आणि माइंडमध्ये गोष्टी विचार करते की आधी मी काय करू, कसं करणार. म्हणजे आज भरपूरच माझं काम आहे ना, आणि कोणी असिस्टंटसुद्धा नाही. कधीपासून ना ऑटोवाला काय तर गुणगुण करतो. मला वाटलं तो मला बोलला आहे काहीतरी, तर विचारलं आपने कुछ बोला क्या, कुछ गा रहे हो क्या. तो बोलतो नाही बोलतो, तरी पण तो गातोय. तर तुम्हीच ऐका, आता गायला पाहिजे ना, मी त्याला काय बोलणार आहे का. आता मी आलेले आहे क्लायंटच्या इथे. माझा ऑटो पूर्ण खराब झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आले क्लायंटच्या घरी. क्लायंटच्या ड्रीम हा क्लायंटचा डॉगी आहे, ड्रीम नावाचा. ह्याला मी आधी पण भेटलेले आहे. तर मी माझं सगळं सामान वगैरे बाहेर काढून ऑल सगळं सेटअप केलेलं आहे आणि प्रॉपर मी बेडसुद्धा रेडी केलेला आहे फेशियलसाठी. आधी मी फेशियल सुरुवात करणार आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप गोष्टी करेल. तर फेस मसाज चालू आहे आता फेशियलचा. सो क्लायंटचं म्हणणं असतं की मी फेस मसाज खूप छान करते, त्यांना रिलॅक्स वाटतं. सो तुम्हीसुद्धा माझ्याकडे एकदा ट्राय करून बघू शकता. एकदा ट्राय करा, तुम्हाला आवडलं तर नक्की नेक्स्ट टाईम तुम्ही मला बोलू शकताय. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ID दिला. हा क्लायंटचा मुलगा आहे, सो मध्ये मध्ये येत होता आणि त्याचा पण थोडंसं मी हेड मसाज केला. सो तो खूप हसला आणि खूप जास्त गोड होता हा मुलगा. आणि क्लायंटमध्येच उठायची, त्याला घ्यायची, परत जायची वगैरे अशा काही गोष्टी खूप लेंदी झाल्या, म्हणून माझा खूप जास्त टाईम घेतला ह्या गोष्टीने. इट्स ओके, मी कोऑपरेट केलं तिला. आणि हा क्लायंटचा हेअर कलरसुद्धा केला मी. आणि त्यानंतर मी कॉफी घेतली. कॉफी घेतल्याच्यानंतर मी परत माझं काम सुरू केलं. आता मी करत आहे आपलं वॅक्स. इकडे वेगवेगळे प्रकारचे वॅक्स होतात. रिका व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट, नॉर्मल चॉकलेट, आपला ॲलोवेरा. सो अशा काही प्रकारचे वॅक्स होतात, तुम्ही करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या गोष्टी मेन्शन करेल, तुम्ही तिथे चेक करू शकता. प्रायझिंगसुद्धा एकदम अफोर्डेबल आहे, जास्त काही महाग नाही आहे. मी हेअर स्पा केला, हेड मसाज केला, त्यानंतर आता मॅनिक्युअर पेडिक्युअर करत आहे. क्लायंटने खायला आणून ठेवलेलं आहे, कधीपासून खा बोलते, बट मी बोलते की नाही, आधी नेल्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर क्लीन करून पाण्यामध्ये ठेवून मगच मी खाईल. सो हँडवॉश वगैरे करून मी आता खायला घेतलेलं आहे. आता खाऊन मी परत माझ्या कामाची सुरुवात करणार आहे. सो आधी मी हँडचं करणार आहे. आता मी यूज करत आहे VLCCचे प्रोडक्ट. सो आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्टनुसार आपली प्रायझिंगसुद्धा वाढते आणि कमी जास्त होते. आपण मॅनिक्युअर पेडिक्युअर आपल्या टबमध्ये सुद्धा करतो आणि क्लायंटच्या टबमध्ये सुद्धा करतो. सो अशा काही गोष्टी आहेत. शेवटी क्रीमनी मसाज आणि पॅक झाल्याच्या नंतर मी आता ऑइलनी मसाज करून देत आहे. त्यामध्ये एक औषध लावून मी देत आहे, कारण की त्यांचा एक पाय खूप जास्त दुखतो, टाच दुखतो आहे. सो थोडाफार मी मसाज वगैरे दिला त्यांना खूप बरं वाटलं. आजपर्यंत तुम्ही मला मेकअपमध्ये, साडीमध्ये, फोटोशूटमध्ये असं काही पाहिलेलं आहे, पण असं काम करताना फर्स्ट टाईम तुम्हाला मी दाखवत आहे. तर काही लोकांना वाटले काय अच्छा असं काम करते का, असं नावं वगैरे ठेवतील. बट त्या लोकांना मी उत्तर देईल की मला नाही फरक पडत. हे माझं काम आहे, माझं प्रोफेशनल आहे. सो मला आनंद वाटतं, माझी लक्ष्मी आहे माझे क्लायंट सगळे, यातून मला पैसे भेटतात आणि त्यातून मी माझं स्वप्न पूर्ण करते, असं काही आहे. आणि खूप जास्त उशीर झालेला आहे आणि मी निघालेले आहे घरी जायला. कंटेनर खूप जास्त येत आहेत कारण की लेट झालं आहे आणि मी कंटेनरला खूप जास्त घाबरते. बऱ्याच काही गोष्टी घडतात. तर अंकल बोलतो की अरे इतना नहीं डरने का बेटा, जब मौत आएगा तब मर जाएगा, उसमें क्या है, मौत कभी भी आ सकती है. मतलब अंकल मेरा कैसा है ना, अभी मेरा कैसा कुछ फ्यूचर में कुछ ऐसा कुछ हुआ नहीं अभी तक. तो मुझे नाम बनाना है. नाम बनने के बाद मुझे कभी भी मरो तो कुछ प्रॉब्लम नहीं, लेकिन बिगर नाम बने मरूंगी तो मुझे मेरा आत्मा को शांति नहीं मिलेगी. ये प्रॉब्लम है मेरा, इसलिए मुझे डर लगता है मरने से. अभी जब मेरा अभी लाइक थोड़ा बहुत अंबानी जैसा तो नहीं, लेकिन थोड़ा बहुत अंबानी जैसा नाम वगैरह आ गया ना तो थोड़ा सा मैं तब मुझे मरने से डरने लगेगा. ऐसा है. बाकी डरती मैं किसी चीज़ से भी नहीं है. अगर डरती तो मैं इतना लेट नाइट तक ट्रैवलिंग भी नहीं करती, बराबर ना. ऐसा है. मुझे सिगरेट का ऐसा बास नहीं जमता है, उल्टी होता है तुरंत. अभी मैं कब से पता है थूक रही हूँ बाहर, क्योंकि मुझे ना वो क्या बोलते हैं, वो हो रहा है उल्टी जैसा. हाँ, नहीं जमता है मुझे कुछ भी. खूप सारे कंटेनर्स वगैरे येत होते ना, तर मी घाबरलेले आणि गाडी पण थोडीफार फंबल वगैरे झालेली. तर मी बोलले की अंकलला म्हणजे जल्दी मरणार नाही. अंकल मला बोलतात की मरणला घाबरायचं नसतं, जेवढं आपण घाबरतो तेवढं ते जवळ येतं. तर असं काही अंकलच्या माझ्यामध्ये कन्व्हर्सेशन झालं आणि मी म्हटलं मला मरायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण काहीतरी करून मरायला मला आवडेल, असं नाही आवडणार. सो त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं शेवटी. असं काही आमच्यामध्ये कन्व्हर्सेशन झालं
आणि आता आम्ही घराच्या अंकल कितना मिनट बाकी है? 2 मिनट है. 2 मिनट है ना. हाँ ऐसे धीरे धीरे लेना थोडा. अभी ब्लॉग एंड करूया. तर मी आता पोहोचेल घराजवळ. म्हटलं तुम्हालाही शेअर करावं. सो अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेला. खूप मला थंडी वाजते बट काय करणार, थोडी स्मोकिंग केलेली आहे गाडीमध्ये. आपल्याला स्मोकिंग जमत नाही त्याच्यामुळे आपण विंडोज वगैरे ओपन ठेवलेला आहे. आणि माझा आजचा दिवस असा गेला. अशा प्रकारे मी माझे क्लायंट्स घेत असते आणि तिचं तर मला भरपूर काही करायचं होतं. बऱ्याच काही गोष्टी मी केल्या, सगळंच केलं, स्किन हेअर सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून मला एवढा वेळ लागला. जवळजवळ 8 ते 9 तास. बेबी आहे लहान ना, त्यामुळे ती बेबीला घ्यायची, फिडिंग करायची, परत थांबायची, काहीतरी करायची. सो असं काही गोष्टी चालू होत्या, म्हणून मला बराच वेळ लागला. आणि मी तिला खूप जास्त कोऑपरेट केला. सो ती माझी खूप जुनी क्लायंट आहे. काही पण असेल ती माझ्याकडून करत असते. आणि तिच्या बिल्डिंगच्या खाली ना 3 पार्लर होते. तर ती मला बोलली माझ्याकडे खूप 3-4 पार्लर आहेत, मी कोणाला बोलवत नाही पण तुलाच बोलवते. माझं तिच्या घरापासून 17-18 किलोमीटर अंतरावरती डिस्टन्स आहे. तर तरी पण ती मला बोलवते. सो याचा मला अभिमान आहे की असे क्लायंट्स आहेत आपले. असे भरपूर क्लायंट आहेत माझे जे मलाच बोलवतात. तर तुम्हालाही जर माझ्याकडे ऑर्डर बुकिंग करायची असेल नक्कीच तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करू शकताय. कोमर्स मेकओव्हर माझी आयडी आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी आयडी टाकत आहे. सो मी काम खूप छान करते असं माझ्या क्लायंटचं म्हणणं आहे. तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर नक्कीच मला तुम्ही बोलू शकता. आणि जे पण काही सध्याचे मी ऑफर्स वगैरे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफर टाकलेत. यहाँ से लेफ्ट लेना, तर ती ऑफर तुम्ही बघू शकताय. आणि मी शेवटी पण टाकेल. हाँ घूम जाएगा, बड़ा बड़ा गाड़ी हो. BMW मर्सिडीज सब है हमारे पास. नाही सच में मजाक नाही, सच में कर रही बोल रही हूँ. तर अशा प्रकारे अननोन अंकल आहेत. अंकल खूप छान वाटले. सो कन्व्हर्सेशन झालं आपल्या वडिलांच्या हे सारखे. सो माझा प्रवास 30 मिनिटाचा प्रवास माझा कसा गेला मला कळलं पण नाही. सो अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच एंड करते. माझ्याकडे ऑर्डर नक्कीच बुकिंग करा जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर. नवी मुंबई युटर्न लिहिलो आगे से. आणि नाशिक पुणे वाले मला सोडले इथे. पण तुम्हाला माहिती माझ्या गेटला लॉक लागले. आता मला माझ्या घरच्यांना हे बघा, मला माझ्या फॅमिलीला मजबूरून खाली बोलवावं लागतं कारण की मला असं एखाद्याला त्रास द्यायला नाही आवडत. तो खूप थकलेली बघू शकते. आणि सकाळी मला उठून जायचं आहे एका ठिकाणी. किती वाजता? 8-9 वाजता मला उठायचं आहे. आणि आता खूप उशीर झालं आहे. टाईम सांगू शकत नाही तुम्हाला. परत तुम्हाला वाटेल की अरे एवढ्या रात्री फिरत नाही, काम आहे माझं. सो काय बोलू आता. चला बाय, आता झोपा.